स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा संदेश अतिशय विलक्षण असाच असणार आहे, कारण आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आज आपली स्वामी माऊली गणपती बाप्पांच्या रूपात आलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला आजचा संदेश ऐकायचा आहे. कारण गणपती बाप्पा म्हटलं तर विघ्नहर्ता, संकट दूर करण्याचं काम गणपती बाप्पा करतात. गणपती बाप्पा म्हटलं तर प्रथम दैवत, म्हणूनच गणपती बाप्पांना वंदन करायचं आहे आणि स्वामींच्या आदेशाचं पालन आपल्याला करायचं आहे. आजच्या या संकष्टी चतुर्थी निमित्त प्रत्येक भक्ताला एकच सांगावंसं वाटतं की नको सोसू आता दुःखाचे घाव, नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणिले तुझ्या अंतरीचे भाव, स्वामींनी जाणिले तुझ्या अंतरीचे भाव, तू नक्की जिंकणार आयुष्याचा प्रत्येक डाव, आता स्वामीच तारतील ही भवसागराची नाव, तू नक्कीच जिंकणार आयुष्याचा प्रत्येक डाव, आता स्वामीच तारतील भवसागराची नाव, ही भवसागराची नाव. स्वामी सांगतात, अरे ज्याच्या आयुष्यात आत्मविश्वासाच्या नावाची झोळी खाली असते ना, त्याने नेहमी अध्यात्माच्या मार्गाची पायरी चढावी आणि जो ही पायरी चढतो त्याला माघारी परतण्याची वेळ कधीच येत नाही, एव्हाना आम्ही ती येऊच देत नाही. आणि या वाक्याची आजही लाखो करोडो भाविक अनुभूती घेत आहे. प्रत्येक भक्ताला आज इथे प्रचिती येत आहे. तुम्हालाही जर स्वामींची प्रचिती येत असेल किंवा स्वामींचा अनुभव तुम्हालाही मिळालेला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि संकष्टी चतुर्थीमुळे ओम गण गणपते नमः लिहा आणि गणपती बाप्पांना आणि स्वामींना वंदन करा. तर स्वामी भक्त हो, चला आजचा संदेश जाणून घ्यायचा असेल तर एक छोटंसं काम करा. तुमच्या समोर 3 मोदक दिसत आहे, जणू काही गणपती बाप्पांनी तुमच्यासाठी हा प्रसाद पाठवला आहे. या मोदकांपैकी एका मोदकाची निवड करा आणि संदेश जाणून घ्या. तर तुम्ही तुमचा मोदक, तुमचा प्रसाद निवडला असेल अशी मी आशा करते आणि आजचा संदेश काय आहे ते सांगते. तर बघा, ज्यांनी 2 नंबरचा मोदक निवडलेला आहे त्यांना स्वामी सांगतात, अरे बाळा, मनासारख्या गोष्टी घडून येत नाही म्हणून चिडतोस कशाला, आमच्यावर रागावतोस कशाला, अरे प्रत्येक वेळेस तुला जे हवं आहे ते कसं मिळणार रे, हा तर निव्वळ तुझा गोड गैरसमज आहे आणि तो लवकरात लवकर दूर कर. कारण तुझ्या मनाला दिसणारी, तुला वाटणारी आणि तुला भासणारी, हवीशी वाटणारी प्रत्येक गोष्ट तुझ्या हिताची असते असं नाही ना रे. आणि तुझ्या हिताचं काय आहे, तुझ्यासाठी काय योग्य आहे हे तुझ्यापेक्षा आम्ही उत्तमरित्या जाणतो. म्हणूनच तुला सांगतोय, तू ज्या काही गोष्टी घडत आहे त्याचा आनंदाने स्वीकार करायला शिक. नक्कीच तुझं भविष्य सोनेरी करण्याची जबाबदारी ही आमची असणार आहे. अरे वाटा सापडत जातील तुला, तू फक्त शोधत जा, वाटा सापडत जातील तुला, तू फक्त शोधत जा, माणसं बदलत जातील, तू स्वीकारत जा, माणसं वेळोवेळी बदलत जातील, तू स्वीकारत जा, परिस्थिती तुला शिकवत जाईल, परिस्थिती तुला शिकवत जाईल, तू फक्त शिकत जा, येणारे दिवस निघूनही जातील, तू ते क्षण जपत जा, येणारे दिवस निघून जातील, तू ते क्षण जपत जा, विश्वास तोडून अनेक निघून जातील, तुझा विश्वास तोडून अनेक जण निघूनही जातील, पण स्वतःला मात्र त्यावेळेस सावरत जा, स्वतःला मात्र त्यावेळेस सावरत जा. जो प्रसंग परीक्षा घेत जाईल त्या प्रसंगात तुझी क्षमता मात्र तू दाखवत जा, त्या प्रसंगात तुझी क्षमता मात्र तू दाखवत जा. अरे जो धीराने प्रत्येक संकटाला, प्रत्येक प्रसंगाला सामोरं जातो आणि त्याही परिस्थितीत आमचं चिरंतन नामस्मरण करतो, त्या भक्ताला आम्ही एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, ज्यांनी 1 नंबरचा मोदक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी सांगतात, अरे तू नेहमी सत्याच्या मार्गावर चालत राहा, त्यासाठी एक उदाहरण सांगतो, नीट ऐक. गांधारी अंध नव्हती, त्यामुळे ती सामान्य राहून तिच्या मुलांना आणि राज्याला अधर्मापासून वाचवू शकली असती, त्यांचा सांभाळ करू शकली असती. पण तिने डोळ्यावर पट्टी बांधून या सर्वांमधून तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. हीच गांधारीची सगळ्यात मोठी चूक होती. गांधारी बाकी कुठेच चुकत नव्हती, पण ती त्या कौरवांची आई होती जे अधर्मी होते. ती कधीच
त्या अधर्मी कौरवांच्या षडयंत्रामध्ये सामील होत नव्हती, पण तरीही तिला तिच्या मुलांना गमवावं लागलं. तसंच काही वेळेस मनुष्याचं होत असतं. दुसऱ्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा त्या व्यक्तीला होत असते. कधी कधी त्या वाईट कर्मांची फळं त्या निर्दोष व्यक्तीलाही भोगावी लागते, कारण ती व्यक्ती त्या चुकींमध्ये सहभागी नसली तरीही त्या पक्षात राहण्याचं काम करत असते आणि त्याचे गंभीर परिणाम त्या व्यक्तीला भोगावे लागतात. म्हणून चुकीच्या लोकांना, चुकीच्या कामांना कणखरपणे न डगमगता विरोधही करता आला पाहिजे. फक्त बघ्याची भूमिका घेऊन अशा पद्धतीने त्या पक्षात उभं राहिल्यास त्याची फळं त्या व्यक्तीला भोगावेच लागतात. अरे, गुन्हा करणारा, अपराध करणारा जितका अपराधी असतो ना, तितकाच अपराधी त्याला पाठीशी घालणारा आणि त्यावर काहीही आक्षेप न घेणारा देखील असतो. म्हणून तुला आम्ही सदैव एकच सांगतो की तू नेहमी सत्याच्या मार्गावर चालत राहा. वेळ आणि प्रसंग पाहून चुकीच्या लोकांना पाठिंबा देण्याचं काम तू कधीच करू नकोस, कारण त्या कर्मातून तुझी सुटका होणार नाही. म्हणून जेव्हा तुझ्या डोळ्याला दिसत आहे की कोणीतरी चुकत आहे, तर त्यावेळेस त्याला ठामपणे विरोध करायला शिक आणि तुझा मार्ग तू निवडायला शिक. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, ज्यांनी 3 नंबरचा मोदक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात जाणून घेऊया. स्वामी सांगतात, आयुष्य जगण्याची एक सोपी पद्धत ठेव, म्हणजे तुला आनंदाची प्राप्ती होईल. अरे, आयुष्य जगण्याची एक सोपी पद्धत ठेव, म्हणजे तुला आनंदाची प्राप्ती होईल. ते कसं पहा. जिथे तुझी कदर नाही तिथे कधीच जायचं नाही. जिथे तुझी कदर नाही तिथे कधीच जायचं नाही. आणि जे तुला पचत नाही ते कधी खायचं नाही. जे तुला पचत नाही ते कधी खायचं नाही. खरं सांगून रागवतात त्यांना मनवत बसायचं नाही. जे एकदा नजरेतून उतरतात त्यांचा त्रास मात्र करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतात त्यांच्याशी फारसा संबंध तू ठेवायचा नाही. वेळ पाहून बदलतात त्यांच्याशी फारसा संबंध तू मात्र ठेवायचा नाही. कितीही संकट आली तरीही घाबरायचं नाही आणि कितीही एकटेपणा जाणवला तरीही हा स्वामी तुझ्यासाठी समर्थ आहे हे मात्र कधीच विसरायचं नाही. हे मात्र कधीच विसरायचं नाही. कोणत्याही घेतलेल्या निर्णयाची काही वर्षांनंतर एकतर त्याची फळं खायला मिळणार किंवा त्याची फळं तुला भोगावी लागणार. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्यायला शिक आणि तू घेतलेला जो निर्णय आहे त्यावर ठामपणे उभं राहायला शिक. आणि तू जो काही निर्णय घेतलेला आहे तो कशा पद्धतीने योग्य ठरेल यासाठी सदैव प्रयत्न करत राहा. अरे, कडुलिंबाच्या पानात गोडवा नाही पण गुणकारी आहे. साखरेत मात्र गोडवा आहे, पण नंतर त्याची परिणिती त्रासात आहे. भोगातून आलेलं प्रत्येक दुःख सुखात आणि प्रत्येक सुख हे दुःखात रूपांतरित होतच असतं. तू मात्र हे सत्य स्वीकार आणि आनंदाने समाधानाने जगायला शिक. आणि अशा पद्धतीने आयुष्य जगत असताना तू फक्त आमचं चिंतन करत जग आणि मग तुझी ही माय माऊली तुला सदैव एकच सांगेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर संकष्टी चतुर्थी निमित्त तुमच्यासाठी मोदकाचा प्रसाद आला होता आणि त्या प्रसादाच्या रूपात तुम्हाला एक प्रकारचा संदेशही मिळालेला आहे. तर या संदेशासोबत तुम्ही सहमत आहात का? तुम्हाला हे पटलंय का? आणि पटलं असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. त्यासोबतच असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला रोजच्या रोज ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.